हे सगळे प्लास्टिक बाजूत टाक. घाला तुमच्या आता काका बोट वरती घेतात. नमस्कार, मी आरुश्री सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, आज आपण जातलो मालवणाक मंगेश काकांकडे, मालवणच्या किल्ल्यावर. तर बरेच दिवस झाले मंगेश काका आमका बोलवत होते, पण लग्न झाल्यापासून आमका खरंच जाऊ गावला नाही. तर आज फायनली आम्ही बाहेर पडतो. आम्ही जातलो मंगेश काकांकडे, जे किल्ल्यावर राहतात. आणि किल्ल्यातलं जीवन कसा असता तर तुमका बघूक गावतला. जास्त काय दाखवूक गावता काय नाही तर बघूया पुढे. तर ह्यो प्रवास आज तुमका बघूक गावतला. तर आधी आपल्या आता किती 3 वाजलेत. तर आता 3 वाजले निघूया. आणि आता आपल्याक पहिला जाऊचा बिळवशीतलं जल मंदिर असा ना, तर तुमका पहिला दाखवतलो. मग थैसून डायरेक्ट मालवणाक. तर मग चला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो मालवणाक. पण मालवणच्या आधी आम्ही जातलो हे का बिळवशीतलं जल मंदिर बघूचा. तर तुमका दाखवते. चला आता निघाया. हो, चलो. तर मित्रांनो, ह्यो जो रस्तो असा तो आंगणेवाडीत गेलेलो हा. हे बघा, श्रीदेवी सातेरी जलमंदिर बिळवस. तर आम्ही आता पोचलो श्रीदेवी सातेरीच्या जलमंदिराच्या इथे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. चप्पल बाहेर काढ. तर हे बघा, कृपया येथे चप्पल काढावीत. तर हे सर आपण चप्पल काढायची. हाय ग. आणि हे पाय धुवायचे. थांबा. हा, माझं चप्पल असतंय काय निघाला. हो. तर हे बघा, इथे हातपाय धुण्यासाठी नळ कनेक्शन दिलाय. हाय सर असा या पाय धुवूनच आतमध्ये जाऊ. हात पण दुख सांगण्याचे, पायच नाही. हात पण धुतोय. मस्त आहे ना. या मंदिराच्या चारी बाजूंनी पाणी आहे, म्हणून या जलमंदिर. चारी म्हणजे तुमका तिन्ही बाजून वाटतात, पण ह्याच्या खालून पण असं पाणी आहे. जो सभा मंडप. चल आतमध्ये चल. पाणी, मासे पण आहेत. चल. चला, दर्शन घेऊन झाला. मस्त आहे ना मंदिर. हां, काय पाहिजे? दानपेटीमध्ये ठेवायला पैसे. हां, 1 मिनिट. आता दर्शन करून झाला. तुमका मंदिराच्या चारव साईडची हे दाखवते, नजारा दाखवते. हे भारी वाटतं ना. हां, गार्डन छान केलंय ना. हे बघा, मंदिराच्या चारव बाजून पाणी असा. इकडे पावसाळ्यात एक जत्रा असता, जून काय जुलैमध्ये. आणि तेव्हा पूर्ण दिवसभराची जत्रा असता, रात्री जत्रा नसता, फक्त दिवसभर जत्रा असता. मी 2 वेळा व्हिडिओ बनवला. हॅलो. भारी वाटतं ना एकदम लॉन. हां, हे कसं क्रिसमस ट्री आहे काय? सोमनेचा नाही, मग शोचं झाड आहे कसलं. पावसाळ्यात पाणी वरती येत असत ना. थोडासा वरती येता, पण पूर्ण भरत नाही कधी. आणि गेल्या वर्षी जरा इकडचं गडगो कोसा आला. हां,
व्ह्यू बघ कसलं वाटतं, एक नंबर. तर सुंदर असं जलमंदिर बघितलं. तर आता आपल्याला जाऊचा मालवणाक. मालवणच्या किल्ल्यावर काकाने आपल्याला सांगितल्याने 5 वाजायच्या आधीच, कारण नंतर बोटी बंद होतल्यात. नंतर बोट बंद होतात. नंतर आपल्याक मग छोट्या बोटने जाऊचा लागत काकांचे, त्यामुळे आपण लवकर जावे. अच्छा, चला आता मालवणात जा. थंडगार आहे. गाडी बोलत गाडी चांगला वाटला. सगळे बघता लग्नापासून सगळे बघितले आता. तर यांचे फॅन लोक भेटलेले. सावकाश सावकाश. हा हो त्याने रामेश्वरची पालखी. अहो तुमका फॅन्स भेटल्यावर कसं वाटतं? फॅन्स म्हणण्यापेक्षा ते आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत आणि जेव्हा असे व्हिडिओ बघून माका भेटतात खूप भारी वाटतं. आणि खरंच एक नाव कमवूचा होता की कुठेतरी आपल्या असे लोक भेटतील आपले आणि विचारतील. खूप भारी वाटतं. तर याच्या पुढे पण मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येतले. असाच प्रेम ठेवा आणि बघित राहा व्हिडिओ. हां, आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं आमच्यावरती आणि आम्ही असेच सुंदर व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहणार. थँक्यू. चला आता बीचवर पोचलो आम्ही. पुढे हां पुढे येतो. खरे रेलो बीचवर येतो. हे आपण जायचं थांबा थांबा थांबा, गाडी रुतली या वाळीत. हां काय पाडून घालशाल, बाकी काय नाही. हो मशीन हो येतास काय गो येतास कडे इकडे जायचं आहे. चला तुम्ही इकडे अशा परत तास गाडी चलत नाही काय रे. ते बघा सर्कस करतात. माझ्या मते वाळीत गाडी चलत नाही आणि थंयसून सर्कस करत येईल. सर्कस माका उतरवल्याने काय हो, वाळीत गाडी चलत नव्हती. वाळूत गाडी चलत नव्हती म्हणून उतरवलास ना, खरं सांगा. हां गाडी खाली रुतता. हो काय, माझं एवढं वजन जास्त नाही बस. आता काकांका फोन करून बघतोय काही गाडी लावूया ती. ओके बॉस. काकांचं ऑफिस आहे बर्डे कोणता म्हणजे गाडी लावतो. हां हां विचारतोय एक पाणीपुरी खिलवा तोपर्यंत. दोन मालवण जेट्टी. तरी बघा केवढे छोटे कपडे घालून येतात. लाज शरम काय नाही त्यांना. किल्ल्यावर जाताना असे कपडे घालू नये. हां बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा ते पुतळा असा, त्यांचा हे असा काय म्हणतात तो थंय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो असा. मग थंय छोटे कपडे घालून जाणार तर चुकीचाच वाटता. एक टायमिंगला असा लेगीस टॉप घालून गेलेला बरं असता. पूर्ण कपडे घालून जायचे अंग ढाकून. व्हिडिओ बघत बसतो. बघितले ना आज काय होते.
हो जाऊन आलो. आज जरा लो टाईड त्याच्यामुळे जास्त झालं. हां इथे काय दुर्घटना वगैरे झालेली का कधी रिसेंटली वगैरे बुडालेली? आता पॅसेंजर कमी आहेत त्यामुळे बोट सुटत नाही आहेत. तर काका गेले आहेत बाजारात, तर त्यांच्यासोबतच आपण किल्ल्यावर जाऊया. तर आम्ही जेटीवरती थांबलेलो तिकडे, पण मंगेश काका बोलले की मी या साईडला येतो आहे, म्हणजे जेटीच्या या साईडला. आणि आता आपल्याक माका वाटता छोट्या बोटनेच जाऊचं लागतेला, कारण पॅसेंजर नाही आहेत. बघूया आता. सनसेट बघा कसलो दिसता, भारी एक नंबर. मंगेश काका इले. चला आता या बोटने जाऊचं. हां प्रणव पण आहे. काय? आमचं पण रात्री आईस्क्रीम इथे अशी बोट बाहेर काढली जाता. आता तो खोकळा मागतो, तो परत पुढे नेऊन लावायचो. मग काय बोलतो तो का, मला काय माहिती. ठोकळच बोलतात काय. हे बघा मग हे बघा अशी चालतं गाडी. गाडी नाही होडी. येस फायनली पाण्यात गेली आता आपली बोट. अरे माझी साडी दिसतली. हो चल पटापट. ॲडव्हेंचर काय, मी काय करू. अच्छा हे पट हळू. हा माझं चप्पल माता. अच्छा भिजवचं नंतर. हा बघा पाणी किती जवळ आता. एवढ्याच्या पिंटुकल्याच्या बोटमध्ये बसलं. पाणी उडाव त्याला. माझा फोन करा. तुझं माझ्याकडे नाही. पिशव्या बॅग मध्ये असं पाण्यात हात घातलं तर मग असं काढू शकतोय. हा भारी वाटतं हो छोट्याशा बोट मधून. मंगेश काका ड्रायव्हिंग काय बोलतो ते का, बोट चालवतं. आणि मग आता भिजाक पण होतं ना थोड्या वेळात. या बघ उडतं ना. ॲडव्हेंचर राईड. हां लालवाला काय आता MMB मुंबई म्हणजे M.M.B. पाणी दाखवतंय का चालता. वारो जास्त.
खडक आहोत आणि या खडकातून वाट काढीत त्या साईडला जाऊ. हा ना, एकदा घेऊन ये पावसाळ्यात बिया चला पावसाळ्यात अशी लाटा. काय चला आता पोचत लावतोय. चला आता जवळच गेलो आता आम्ही पिशवी घेतो. पोचलो. चला हे बघा रील बनवत आहेत. रीलसाठी शॉर्ट्स घेत आहेत. शॉर्ट येस. आता खूप संध्याकाळ झाली आहे त्यामुळे काय दिसत नाही. सकाळी आपण दाखवूया. सकाळी भारी दिसते. तिकडेपर्यंत पाणी असतं ना. काही नसतं उशिरा आपण आता रात्री येऊया. रात्री येऊपर्यंत पाणी येतं इकडे. गर्दी असते. वा मारुती मंदिर. जय. सकाळी व्यवस्थित दिसते. आता रात्र झाली आहे त्यामुळे उद्या सकाळीच दाखवूया. शिव राजेश्वर देवस्थान. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. महाराजांचं मंदिर आहे. आणि या साईडला काकांचं दुकान. हॉटेल मंगेश काकांचं आता बंद झाला पण दिवसभर चालू असतं. हे बघ सगळा मिळतं. आईस्क्रीम, सरबत, ताक सकाळी दाखवू. सकाळी घरी जाऊ. चला काकांच्या घराकडे पोचलो आता. हा बघा मस्त हवेवर घर, समुद्राच्या मध्येच. काय हो काय खडसून धमाक झाला. लय लांबसून इलं अजगणीसून. हा जसे बोलतात चलतच इलय. मग 30 किलोमीटर आहे. आजी बसली आहे. काका इल्यावर काकी जेवण बनवता. काय काकी आज स्पेशल? काय नाही, चिकन आणि वडे. कोंबडी वडे. कोंबडी वडे देऊ मी तुमका काय मदत करून? नको, करते मी. स्पेशल देते ना. मशीन आमची झटपट. नंतर हिला पुन्हा की करू सांगते का सगळं जेवण. कसं जाऊ दे मी. हो आराम करा. होय होय. हे बघा काकीने चिकन बनवलंय मस्तपैकी. वास मस्त येता. गावठी कोंबडा. गावठी कोंबडा भारी खातालास ना. होय होय. हेंकाच मी सकाळी फोन केलास आणि विचारलास ना माशी खातास काय. हो हा तर मी खातोय ते नाही खायत. हो. नंतर ते विचारले अंडा खात असतात. ते अंडा पण नाही खात तरी पण होय बोलली अंडा खाते म्हणून. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत फोन करून विचारला काय तुम्ही चिकन खातस काय. तर ते नाचाक लागले ये करत नाचणे. मग म्हणतो काकी आता आपण म्हणतो चिकनचं म्हणतो ह्यात आलं. पाहुण्यांची पहिले उठावच करू नको. पहिल्यांदाच येता बायको घेऊन. रात्रीचा जेवण स्पेशल जेवण कोंबडी वडे काकीन बनवल्याने. सगळ्यांनी चला आनंदी आनंद गडे. इकडे तिकडे वडे. चला जेवूया. तर मित्रांनो सकाळचे 7:30 वाजल्यात. आताच नुकती उठलो. बघत असेल डोळे सुजले.
मस्त झोप लागली इकडे. तुमका एक दाखवते. हिने मग का उठलं दाखवलं नाही. अजून मी ब्रश पण नाही केलं. हे कावळे असत ना, वरती कावळे होते लय ओरडतात. आणि इथे हे काय ते ग्रीन मॅट घातलेलं त्याच्यामुळे आम्ही दिसत नाही. आता बाहेर गेलो ना की कशी ओरडतात ते दाखवते. आता हे बघा, हे गेले बाहेर, हे बघा. आणि त्यांचा आवाज खूप लय ओरडाक लागले. कर्कश आवाज. काय हो, तुम्ही काय घेतलेला सांगा? काय येऊन खाल्ला? हो काय? तेव्हाच म्हणजे व्हिडिओ बनवता म्हणून ओळखलं. होय तर होय काय? मग दुसरंच वाट लागायचं. कसली आहेत कोंबडी वाळूक नको कोणा, डायरेक्ट चुळून घेऊन जातले. तर मग आता पुढचा प्लॅन काय असा? रात्री आपल्याला काही किल्लो बघूक नाही भेटलो. आपण जरा तिकडे फिरूया थोडाफार. हां, तर मित्रांनो आता थोडं फ्रेश होऊ, मग तुमका किल्लो दाखवतो, थोडं फिरतो. चला तर आता आपण चाललो पाणी भरू. तुमका माहितीच आहे की किल्ल्यावरती 2 विहिरी आहेत गोड्या पाण्याचे, एक दही बाव आणि एक साखर बाव. तर थैसूनच हे सगळे पिऊसाठी पाणी आणतात. तर आता तिकडेच चाललो. काका पुढे गेलेत, या बघा. चला, सकाळी भारी वाटतं पण ना. तर ही बघा, या साईडला विहीर. चपला बाहेरच काढूची आहेत. ही साखर बाव वाटतं, साखर बाव. काका इलेत आधीच. साखर विहीर, याचं एकदम गोड आहे पाणी. कोणी कोणी कचरो टाकले नाही, प्लॅस्टिकची बॉटल. लोक घाणे हां, ह्याच्या आतमध्ये कोणी कचरो टाकू नको. चांगला म्हणतो ना, तर हाच प्लॅस्टिकची बॉटल टाकली. काय सांगते? ब्रह्मानंद स्वामी होते हय उधरला. हां माहिती. ते हयले असेच रवाक, ते खयव आहेत ना रवाक. ते येऊन हय रात्री रवले आणि सकाळी उठान कोणाची तरी कळशी घेऊन हय आंघोळी केली. सकाळी तसं पाणी असायचा. पुजारी पहिले येऊन घेऊन जायत पाणी. देवाक पाणी मिळाल्यानंतर लोकांनी भरायचं असा होता. त्याच्या आधी ते ब्रह्मानंद स्वामी इले आणि पाणी कोणाला माहिती नव्हतं तेव्हा ब्रह्मानंद स्वामी होते वगैरे. आणि पाणी काढले नाही, पाठोपाठ पुजारी इले. पुजाऱ्यांनी त्यांना धडपडवल्याने. त्यांना माहिती नाही ना, अरे तू आमका हे पिऊ नाही पाणी ह्या नाही असं वगैरे झालं. तेव्हा मग त्यांनी सांगले नाही, याच्या पुढे तुला कधीच पाणी कमी पडत. इथून आमका कधीच पाणी कमी पडा. नाही तर पूर्वी लोक हे खाली उतरत आणि भरीत चढते. तरी बराच अजून एक पुरुष बरा. कचरा ह्या घेतो भित्त अंडो मी घेतोय तिकडची. ह्या ठेवायचा आहे. नाही घेऊ नको नाही सर. ओके, चला पाणी भरलं. आणि किती पाणी आहे बघा त्या साईडला. गोड्या पाण्याची विहीर. दुसरी त्या साईडला तिकडे हाती काय दही बाव, दूध बाव, सॉरी दही बाव आणि साखर बाव. कसं वाटतं किल्ल्यावरचं जीवन? सकाळी कोण नसतं, पर्यटक वगैरे, म्हणून सगळं शांत असतं. 10 वाजले काय बोट येतली, मग अकडे पूर्ण गर्दीच गर्दी सगळीकडे. तर आता मी फ्रेश होऊन किल्ल्यावरती फिरा केलो. तर हय माका ना फिरता फिरता बकरो दिसला. बकरो बघता बघा कसो असं वाटला तो आताच मारू घेतो. थांबा तुमका दाखवतोय मग माकाच भीती वाटता. हे बघा
मारू किलो तर भीती वाटतं. तो असं ना सुटलेलो त्यांच्या हातातून 1 वर्ष झाला. तो आता असंच फिरता. 1 वर्ष झाला तो सुटलेलो. तो हकडेच येता. मी पळतो हेसून. तो मारतलो उडवल्यानंतर तुमका. हा सगळे काय तुमचे भाऊ बंद असत काय? युट्यूबर. आणि तो कलर हाय वाकान बघ. कसं वाकान बघता बघा. भारी आहे ना. हो तो बघा तो पुढे 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 येता. मी नाही हा मी नाही मारलं लोकडे तुमका उडवतो ते समजला. हो इथं सारखं नको. पर्यटन लोक आलेत आता. पर्यटन लोकच असत काय नाही आली स्थायिक लोकच असत. मी नाही तर मारतो ना. ए जा बाबा. होय बघा त्यांच्याकडे आता जातात. एका असं वाटतं माझ्या मते खाऊ घालतेले पण आता सगळं बंद असं खाऊ घालूच असा तर पाठी लागता. दोघात गेलो त्यांच्याकडे. काका बोलले मारता म्हणून म्हटलं हो काल संध्याकाळी. हो बघा. अगं तो येतो ना म्युझियम मध्ये. किती भारी आहे. अरे मारत नाही माका वाटला तो मारूक येता की काय माका असं माका वाटला कारण काका बोललेले तो मारता म्हणून त्याच्या जवळ जाऊ नको. माका काय ठावतो ह्या करू गेलो त्याका काहीतरी खाऊ खावतात म्हणून तो ह्या करता. ह्या बघा आता पाणी वाढला. इथपर्यंत रात्री पाणी येतात इथपर्यंत पण आता परत कमी झाला. मग वाटलं आता वाढला की काय म्हणून मी असं बोललंय की पाणी वाढला. मग का रे काय ठाऊक. अच्छा मग रात्रीची भरती असते. चेंज होत असता कधी रात्रीची कधी दिवसाची. हां हां. मग पावसात कितपर्यंत पाणी येत असतात. पावसात याच्या वरसून काय बोलताय. या बुडलेला असता. हां पण कसं काय वाहण्याने असतात ना. भिजलेला ना बघा इथून पूर्ण किल्लो दिसता. आता 10 वाजता पहिली बोट येत त्याच्यानंतर सगळी गर्दीच गर्दी. प्रवेशद्वार केवढे मोठे मोठे दगड आहेत बघ. जेव्हा मी येतोय ना किल्ल्यावर मला खरंच आश्चर्य वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं प्लॅन केलं असतं. भारीच. हा बघा पाणी इथपर्यंत येतं गेटच्या इथपर्यंत म्हणजे काल लिहिलेलं याच्या पण वरती येतं पावसाळ्यात. काल तुमका जास्त काय दाखवूक गावला नाही. प्रवेशद्वार आणि इकडे दक्षिणमुखी हनुमान मंदिर दरवाजावर भारी. आणि ही तोफ हां मग तुका काय वाटला. हे बघा तोफ आहे पुढेच वरती लॉक केलेला. हालत कसं. चल तर आता आम्ही चाललो राणीच्या वेळेर. तुमका काय पूर्ण किल्लो दाखवू शकत ना कारण आमका जरा जाऊचं असा. जेवढा काय दाखवूचा भेटता तेवढा दाखवतोय. पूर्ण किल्लो फिरतो झालो ना तर 1 दिवस पूर्ण लागत. हां त्याच्यासाठी परत येऊया कधीतरी टाइम काढून. माझी फेवरेट जागा. ओ सावकाश हो. मी कशी येऊ. तर या जागेचं नाव हा राणीची येळा. आणि किती सुंदर जागा बघा. एक छोटंसं गॅप हा होल हा इथून आतमध्ये यायचं लागतं आणि 1 नंबर जागा.
हे दगड बघितला मगाशी आपण सुरुवातीक बघितलं ना त्याच्यापेक्षा मोठे दगड आहेत. तसे काय लावले नाही असते एवढ्या उंच उंच. काय तो बघ एवढा दगड हालाचो पण नाही आपल्या. आता भरती आहे वाटतं त्यामुळे पाणी वरती वरती येतं नाहीतर तिथपर्यंत सुकलेलं असतं पाणी. आणि शंख शिंपले पण गावतं आज नाहीत तर. वावन नाही जायचे. सुंदर. हो तुम्ही मागे यावा तरी. नको ना मस्करी करू. हा पण मस्करी नको करू पाण्यासोबत. गेलास तर असं पकडून एवढं हलको नाही. हो हलको असंच कोण एक हे कावळं इलं तरी उचलून घेऊन जाय तुमका. हो यावा ना आकडे. चला वरती यावा. तटावरसून दाखव. तट खडतो म्हणजे वरती दाखवूया. तर आम्ही आता तटावर पोचलो. दाखवते तुमका. पैसून भारी दिसतात. पैसे हा बघा काय भारी दिसता. लांबच राहा 4 पावलं. जरा पुढे चलतो. हैसर कोण यशाल ना एवढं अंतर ठेवा 4 पावलाचं. या साईडला पण भारी दाखवूया दाखवूया. हे बघा पैसून घरी होतो माहिती आहे. अशी घरी टाकायची. हे बघा बोट इले ना समोरसून ठोकायची. हैसून ठोकायचं. अरे ह्या बंदच असा. असं चालू हैसून असा खालसून असा. हे असं का अँगल केलेला. खालचे लोक खाली येले ना एकदम जवळ काय हैसून ठोकायचे. अच्छा. लांबचे असले काय हैसून. बघा पुढचं बघा. या सरळ लांब असले काय हैसून ठोकायचे. भारी. आता आपण जाऊया घरात. होय घरात जाऊया कारण आपल्याला आता जाऊचं असा. कोणाकडे जाऊचं आता. आपल्या गावचा गौरेश कांबळी बंटी कांबली. बंटी दादा जवळ जाऊचा आता आमका आणि थंयसून घराक जाऊचा. थंयसून चलताना जरा सांभाळूनच जाऊचं लागतं. चला मित्रांनो सगळी काही ठिकाणं तुमका दाखवूक गावली नाही कारण वेळ खूप कमी होतो. रात्री इलो रात्रीचा काही दिसला नाही. आता सकाळी थोडंसं वेळ होतो म्हटलं दाखवूया. तर आता आम्ही चाललो पुढे घराक. कलर असं वाटतं. साडी भेटली. ह्यो माझ्याकडे कलर नाही. त्या दिवशी हे का नेसले ना ती आईची साडी आणलेली ती. हे का ती गोंधळा. ह्योच कलर होतो ना तो. असंच होतं म्हणून आईची नेसलेली आईची ती. ती. मस्त. हां. ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या. सांगते तसं कर बघ. होय होय. चला आता चाललो घराक. मंगेश काका कळत बघूया. काकांचं हॉटेल आता सुरू झाला. त्या बघा काय काय मिळतं बघा. टोपी गॉगल छोटे फॅन पुस्तकं आणि या साईडला खाऊचा सगळा. शेंगदाणे आईस्क्रीम सरबत. तिला तर नक्की हे काहीतरी घ्यावं. तर इकडे आहेत पाडावे काकू. त्यांचं पण दुकान आहे मंदिराच्या एकदम समोर. चला आता घरात चाललो. बघ बोकरू बसलो येता गो पाठसून. तुम्हाला चाललो. काय घेतलं. नळी येते आधी त्यांना ताईंका विचारलंय तो काय खाता. जरा हो नाही तर प्लॅस्टिक बाजूक टाक. खडं ते बैलो खाऊ. हो ते मला देवा एक देवा.
हे सगळे प्लास्टिक बाजूत टाक. घाला तुमच्या इंधन घाल. बाहेर ये, बाहेर ये. तो जरा घाला जरा. घाल घाल. नाही हे खाणार आहे. चल आपल्या उशीर होतो काका ते वाट बघत असतील. चल बाय बाय. बाय. चला धावा नको. काम चालू आहे किल्ल्यावर, त्यासाठी सामान नेतात सगळे. चला परतीचो प्रवास सुरू. मंगेश काका होडी ओढतात. परत आपल्या छोट्या होडीन जाऊचं वाटतं. त्याका सवय झाली आता, लोक घालतात ना काही काय. चला काकांनी बोट आणले नाही या. ओढून धरू काही ना पर्यटक पण येतात आता. चल बस, चल तू पहिला. लेडीज फर्स्ट. चला मधल्या पाहिजे. आणि मी काय काय बसा. हा बस. हडे तोंड करून बसा. हा ए मासे बघ, बांगडे बारीक बारीक मासे. काय हो काय आता कडे घरात चाललो ना. आता आपण चाललो बघूया बंटी कांबळी हा काय, त्याच्याकडे जाऊचा. भारी वाटतं ना. पाणी बघा आता वाढला वरती असं वरती पाणी उडता. तर चला आता समुद्राच्या किनाऱ्यावर आपण आता पोहोचलो. धक्क्यावरती येलो आता. टाक्यावर येतो आता. पर्यटन येऊन आता सुरुवात झाली. 2-3 बोटी गेल्यात वाटतं आता. 2 गेले. हा नाही तिसरी भेटलेली वाटेत ती, आणि कोण आता येऊन लागले ना. आपण इकडे जातो किनाऱ्यावर. हा काय आलं या ती पहिली होती ना इथे. जुनी सिटी. जुनी पेटी आणि ती पुढची नवीन आता. तर आता काका बोट वरती घेतात. बघा तो हे असणार शिको, तो आता परत वरती आणून लावतेले. हय आता परत गाडी पुढे ढकलते. गाडी सॉरी बोट. हो चला आता बंटी दादाकडे जाऊया. बंटी दादाच्या घराकडे पोचतो. काय झाला पिंगाना गेला. इकडे बघ इला तिला बाहेरच उडाला. हा त्यांचं दुकान असा. पांढरो हो ते काय इरिटेट करतोय मी. बंटी कांबळी. तर आता मेहंदी है रचने वाली. आणखी त्याचे मेहंदीला चाललो आहे. ओके, म्हणजे आता 2-4 दिवस तकडेच वाटतं. नाही येतले, रात्री येतले, येतो का? परत उद्या जाईल. अपडाऊन ना रोज ओके. अपडाऊन. म्हणजे तू आता चलला आम्ही लावणी. येस तू रेडी लेट. तुझ्यासाठी थांबले मी, नाहीतर निघणार असेल 10:30. ओके 11 वाजता येईल. चला चल बाय बाय. बाय बाय. चला आता आम्ही निघतो. त्याची एक्झाम. ऑल द बेस्ट. थँक्यू.
आई काय गेली चला हो जातो आम्ही होय होय येतो एकदा नंतर येते. घराकडे कधी येतो बागेत आता बाग भारी झाली तर मित्रांनो आम्ही आताच घरात पोचलो. लय गरम होता, ऊन लागला. आणि तुमका ह्यो आजचो व्हिडिओ कसो वाटलो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच डेली ब्लॉग तुमका बघूचे असतील आमच्या जीवनातले तर चॅनलाक नक्की सबस्क्राईब करा.